मालक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांना मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनामध्ये मुंबईत त्यांना यावं लागेल. शिवसेना त्यांना कळत नाही, कारण चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व हे राज्यामध्येच असतं. प्रादेशिक पक्षाची मुख्य कार्यालय ही राज्यामध्ये असतात, दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू दिल्लीत जात नाही त्याच्या पक्षाचं काम घेऊन, किंवा इतर जे पक्ष आहेत. आता ह्यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना जावं लागतं. आता ते दिल्लीत का जातात व दिल्लीत का गेले, आता मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्या मागे काय नाही. तुम्हाला मागच्या तारखेला माहीत असेल, 2 दिवसापूर्वी ते अमित शहाना भेटले आणि आता ते मोदींना भेटले. जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते, तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात. प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती. त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल. हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत, हे आता सगळ्यांना माहिती आहे. आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, हे आता सगळ्यांना माहिती आहे. आणि आता भारताच्या संदर्भात, भारतातील लोकशाही, भारताची न्यायव्यवस्था, भारताचं संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्त्वाचं आहे. तुम्ही कशाप्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशाप्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशाप्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंधड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते. आणि म्हणूनच काल किंवा परवा का तुम्ही म्हणताय ते एक शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले. अमित शहा